साधारणतः प्रत्येक रोज 20% खप हा ज्यादा वाढलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे कुठेतरी गैरसमजुमुळे शेतकरी तर रांगा लावतोय। मला आपल्या माध्यमातून सांगायचं की कुठेही कुणी रांगा लावू नये आणि कुठला पेट्रोल पंप धारक जर 7-12 कुठे मागणी करत असेल तर ताबडतोब कलेक्टर साहेबांना कलेक्टरांना ती सूचना त्या भागाच्या कलेक्टर सूचना देऊन त्या पंपावरती कारवाई करू। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे काही गोष्टीमध्ये आपण म्हटलं त्याप्रमाणे झालेलं आहे। राज्य शासनाच्या वतीनं आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि सर्वांनीच त्याप्रमाणे सूचना आम्ही दिलेल्या आहेत। आमचा कृषी विभाग आणि महसूल विभाग या बाबतीमध्ये नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याच्या आम्ही त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या लवकरच तो अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर निश्चित प्रकारे जेवढी जास्तीत जास्त माझ्या त्या शेतकरी बांधवाला मदत करता तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही करू। आणि याविषयी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, बियाण्याचा आपल्याला तुटवडा अजिबात नाही। बियाण्याचा साठा आपल्याकडे भरपूर आहे। आज खताचा पण साठा आहे, परंतु जे आवंटन केंद्र सरकारने आपल्याला मंजूर केलेलं आहे त्याप्रमाणे जर आलं तर आज तोही आपल्याला तुटवडा जाणवणार नाहीये। फक्त ते मंजूर ज्याप्रमाणे आवंटन मंजूर आहे तेवढे आपल्याला मिळालं पाहिजे। त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांकडे आमचा पाठपुरावा चालू आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची अडचण येऊ नये। आणि बाकीच्या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की हा खरीप हंगाम ही आपल्याला एक सगळ्यांना एक कसोटी आहे पावसाचा हवामानाच्या अंदाजानुसार। त्यामुळं जी पिकं एखादा वाहन जो असल्या कमी पाण्यावर तो उपलब्ध कसा होईल, तो कशाला ते बियाणं कसं ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचल, हिरवा चारा असेल किंवा या दृष्टिकोनातून जी काय बंधाऱ्याची वगैरे किरकोळ कामं करता येतील तो करण्याचा आमचा प्रयत्न निश्चित प्रकारे आहे। आणि हा हंगाम यशस्वी करण्यासाठी आमचा कृषी विभाग सज्ज आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।